पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा या ठिकाणी नुकताच एक पत्रक या ठिकाणी आलं होतं आणि त्या पत्रकमध्ये जे लिहिलं होतं की 11 फेब्रुवारी पासून पोलीस भरतीचा ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे असं त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो त्या पत्रकमध्ये स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि भरपूर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, भरपूर जे काही यूट्यूबर झालं त्याचबरोबर इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल की अशी बातमी त्या ठिकाणी पत्रक आहे की सर्व जिल्ह्यांचं जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी पासून आहे, मग त्यामध्ये मुंबई आलं, पुण्याला सर्व आलं असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटून राहिलं। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की सीपी मुंबईचा पोलीस भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा ग्राउंड कधी होणार आहे आणि इतर जिल्ह्यांचा पोलीस भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे आणि त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून चालू होत आहे, मेन तुम्हाला याबद्दल मी माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो हे पत्रक या ठिकाणी आलं होतं, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर हे काही एवढं मोठं पत्रक मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत नाही, जे शॉर्टली आहे ते तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो। तर खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून प्रस्तावित आहेत करिता संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्रीकरिता लागणारे साहित्य खरेदीकरिता ही टेंडरिंग सुविधा किंवा दर करार पद्धत राबवण्याची कार्यवाही त्यांच्या स्तरावर त्वरित सुरू करावी, हे काही जे विद्यार्थी मित्रांनो पत्रकमध्ये म्हटलं आहे। आणि या ठिकाणी असं म्हटलं नाही की बा सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड जे आहे 11 फेब्रुवारी पासून होणार आहे, असं यामध्ये कुठेही या ठिकाणी उल्लेख नाही आहे। पण त्यांचं काय म्हणणं आहे या पत्रकाच्या माध्यमातून की 11 फेब्रुवारी पासून ग्राउंड निश्चित या ठिकाणी आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर 11 फेब्रुवारी पासून पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड होणार आहे 11 फेब्रुवारीला, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले जसं SP वाशिम जिल्हा झालं, यवतमाळ जिल्हा झालं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो भंडारा झाला, गोंदिया झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी जे त्याचबरोबर SRPFचे सुद्धा काही गट क्रमांक चालू होणार आहे, ज्या ठिकाणी कमी अर्ज आलेले आहेत तिथलं, ठीक आहे, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर या ठिकाणी होणार आहे, म्हणजे 11 फेब्रुवारी पासून त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे। मग त्यामध्ये सर्वच येणार आहे, चालक झालं, चालकचे सुद्धा ग्राउंड होणार आहे, शिपाईचे सुद्धा होणार आहे, SRPFचे सुद्धा होणार आहे, त्याचबरोबर जे बॅट्समनचे सुद्धा ग्राउंड येणार आहे। तर 11 फेब्रुवारी पासून ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आहे तिथलं ग्राउंड पहिले होणार आहे। तर सर्वात अगोदर कुठचं ग्राउंड होत असते ज्या ठिकाणी कमी अर्ज आले, जसं 1000 अर्ज झाले, 2000, 3000, 4000, 5000, 6000, 7000, 8000, 9000, 10000, ज्या जिल्ह्यामध्ये असे कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर होत असते, कारण की तिथलं ग्राउंड होण्यासाठी जास्त टाईम त्यांना लागत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि समोर जे आता या ठिकाणी जे 7 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी रिझल्ट सुद्धा लागणार आहे, जिल्हा परिषद झालं, त्याचबरोबर पंचायत समितीचे, ठीक आहे। त्यानंतर 11 फेब्रुवारीला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड संभावित आहे, ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आहे तिथलं ग्राउंड होणार आहे लवकर, जसं बॅट्समन झालं, गोंदिया बॅट्समन झालं, यवतमाळ बॅट्समन झालं, त्याचबरोबर वाशिम बॅट्समन झालं, मुंबई बॅट्समन झालं, पुणे बॅट्समन झालं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज नगर बॅट्समन झालं, सोलापूर बॅट्समन झालं, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे। आणि मग जे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर जे आहे 11 फेब्रुवारी नंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त अर्ज आले जसं 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 अशा प्रकारे जिथं अर्ज आले तिथले ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो याच्या मागोमाग त्या ठिकाणी चालू होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आता राहिला विषय सीपी मुंबईचा आणि पुणे जिल्ह्याचा। पुणे जिल्ह्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टाईम या ठिकाणी भेटणार आहे, ज्यांनी सुद्धा पुणे जिल्ह्याला फॉर्म भरला असेल, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त फॉर्म आलेले आहे, म्हणजे फॉर्म आले त्या ठिकाणी, म्हणजे दुसरा नंबर आहे, पहिला नंबर मुंबई आहे, तर पुण्याला सुद्धा या ठिकाणी जास्त अर्ज त्या ठिकाणी आला आहे। ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले तिथलं ग्राउंड जे लेट या ठिकाणी होणार आहे, दरवर्षी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो अशी कंडिशन त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला टाईम या ठिकाणी भेटणार आहे जवळपास मार्च महिन्यापर्यंत, या ठिकाणी मार्च ते एप्रिल महिना या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये। आता राहिला विषय सीपी मुंबईचा, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट राहते की सर
सीपी मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे। बा सीपी मुंबईला ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर सीपी मुंबईसाठी आपल्याला ग्राउंडला टाइम भेटणार आहे, मी तुम्हाला आताच सांगून देतो। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्रक पाहून ज्यांनी सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल, बाकीचे काय म्हणत आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून म्हणा रील्स वगैरे, तर त्यामध्ये ते उल्लेख करते सर्व जिल्ह्याचे ग्राउंड 11 फेब्रुवारीपासून। पण मी तुम्हाला सांगून देतो, भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून आलं की बा मुंबईचे ग्राउंड 11 फेब्रुवारीपासून होणार आहे काय, पण अजून जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईबद्दल जे अजूनही कोणतं या ठिकाणी ऑफिशियली अपडेट या ठिकाणी आलं नाही की बा सीपी मुंबईचं ग्राउंड ह्या तारखेपासून आहे। कोणतीही अपडेट जे आहे सीपी मुंबईची आलेली नाही आहे। ज्यांनी सीपी मुंबईला फॉर्म भरला आहे कोणताही अपडेट या ठिकाणी ग्राउंड संदर्भात आलेलं नाही आहे की बा ग्राउंड कोणत्या। आता भरपूर तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्राम म्हणा यूट्यूबच्या माध्यमातून कोणी सांगत आहे कलिना युनिव्हर्सिटीवर होणार आहे, त्याचबरोबर कोणी सांगत आहे घाटकोपरच्या ग्राउंडवर होणार आहे सिंथेटिक ट्रॅकवर। अजून जे विद्यार्थी मित्रांनो काहीही कन्फर्म या ठिकाणी झालेलं नाही आहे। तर आपली जी तयारी आहे आपल्या तयारीवर तुम्ही या ठिकाणी पूर्ण फोकस करा। आणि सीपी मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा ज्यांनी सुद्धा सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल तर 2,50,000 त्या ठिकाणी मुलांचे अर्ज आलेले आहे, सगळ्यात जास्त अर्ज सीपी मुंबईला आलेला आहे। तर इथं जे विद्यार्थी मित्रांनो निवडणुकीचा काहीही संबंध या ठिकाणी नाही आहे, एक लक्षात ठेवा। पंचायत समिती झालं, जिल्हा परिषद झालं, ठीक आहे, याचं जे विद्यार्थी मित्रांनो काही असर मुंबईच्या याच्यावर होत नाही। दरवर्षी जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे लेट होत असते, एक लक्षात ठेवा। 2 ते 2.5 महिने जे दरवर्षी जे सीपी मुंबईचं जे ग्राउंड हे लेट होत असते। आता मागच्या वर्षीचं एक तुम्हाला उदाहरण सांगून देतो सीपी मुंबईचं। मागच्या वर्षी जे ग्राउंड झाले होते जून महिन्यामध्ये, पावसाळ्यामध्ये ग्राउंड चालू होते बाकीच्या जिल्ह्यांचे। जून महिन्यामध्ये ग्राउंड चालू असताना जे विद्यार्थी मित्रांनो सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड जे जून महिन्यामध्ये चालू झाले होते पावसाळ्यामध्ये, आणि तिथून जे सीपी मुंबईचं जे ग्राउंड झालं होतं तर ते 15 ऑगस्टपासून ग्राउंड चालू झालं होतं, एक लक्षात ठेवा। 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपासून त्या ठिकाणी सीपी मुंबईचं ग्राउंड चालू झालं होतं, म्हणजे 2.5 ते 3 महिने त्या ठिकाणी मुलांना भेटले होते, एक लक्षात ठेवा। आणि 2000 मी तुम्हाला 2023ची गोष्ट सांगतो, 2023ला सुद्धा सीपी मुंबईला जास्त जागा होत्या। तर 2023ला जे सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे जानेवारी महिन्यामध्ये होते, डिसेंबर महिन्यापर्यंत फॉर्म भरून घेतले होते। डिसेंबर महिन्यापर्यंत फॉर्म भरून घेतल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यांचे ग्राउंड चालू होते, आणि तिथून जर सीपी मुंबईचं ग्राउंड पाहिलं आपण तर सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये सीपी मुंबईचं ग्राउंड झालं होतं, म्हणजे 2-3 महिने त्या ठिकाणी भेटले होते। मागच्या वर्षी 2 महिने भेटले, 2-3 महिने भेटले होते, आणि त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा 2-3 महिने भेटले होते। आता यावर्षी सुद्धा कंडिशन तशीच आहे। सीपी मुंबईला जे विद्यार्थी मित्रांनो जास्त अर्ज आले आहे। इथून जे आपलं जे ग्राउंड येणार आहे जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत सीपी मुंबईचं ग्राउंड येणार आहे। ज्यांनी सुद्धा सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल 11 फेब्रुवारीपासून इतर जिल्ह्याचे ग्राउंड चालू होणार आहे। फेब्रुवारी नंतर जर आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, तर जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत या ठिकाणी सीपी मुंबईचे ग्राउंड आपल्याला पाहायला भेटणार आहे। सीपी मुंबईचे जे ग्राउंड आहे हे लेट या ठिकाणी होत असते, कारण की त्यांना प्रोसेसिंग करण्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी टाइम त्या ठिकाणी लागते। कारण की एका दिवशी 10,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड एका ग्राउंडवर मागच्या वर्षी झालेला आहे, एक लक्षात ठेवा। एका दिवशी 10,000 विद्यार्थी ग्राउंडसाठी बोलावलेले आहे। तर तेवढं काही मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांना टाइम लागते, कारण की सर्व जे वैज्ञानिक प्रक्रिया त्या ठिकाणी राहते, वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी होते, ठीक आहे, सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी। तर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो उशीर लागते, कारण की जास्त अर्ज त्या ठिकाणी आलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला ज्यांनी सुद्धा सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल तर एप्रिल महिन्यामध्ये आपलं सीपी मुंबईचं ग्राउंड येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि SRPFचे जे ग्राउंड आहे हे फेब्रुवारी महिन्यापासूनच चालू होणार आहे, 11 फेब्रुवारीपासून। ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले तिथलं सुद्धा ग्राउंड जे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सीपी मुंबईला जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर फक्त 2 डॉक्युमेंट लागत असते, आधार कार्ड झाला आणि त्याचबरोबर हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत असते। तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।